आम्ही चाललोय फ्लॅटची साफसफाई केली का नाही हे बघायला. म्हणजे केली आहे बट मग कसं उद्या शिफ्टिंग करायची तर कसं काय बघायला चाललोय. खूप पायाकडून आलते तर मी बसले होते आणि दीदी गेली तशीच पुढे 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 गेली पण असेल आता. मला बोलली पण नाही. काय असा राग आला काय माहिती तिला. म्हणे उद्याच काय घाई आहे. तरी मी तिला विचारलं ना मग उद्या जायचं की नाही तर हो म्हणे. आज डिनर करता येते मी टिफिन घेऊन. आता काय माहिती परत आता तर रूमवर जाणार. आता शिफ्टिंग करणार तर काय माहिती परत कधी डिनर असं करेल हॉस्टेलला. म्हणजे हॉस्टेल म्हणजे कॉलेजच्या एरियात बघू. हे आम्ही जे काय खाल्ले जार केक खाल्लेले त्याचे सगळ्या बरण्या आहेत तिथे. हा राडा दाखवते. हे अजून इथं एवढं माझं एवढं कब्बड. हे इथे राडा आहे. अजून याच्या खाली बघा हे वाला कुकर ती बॅग आणि बाकी हा पसारा ह्या टेबलचा पसारा हे कपडे ही बॅग बघू पॅकिंग झाल्यावर. पूर्वी आम्हाला मोटिवेशन देते फक्त कॉलवर व्हिडिओ कॉलवर. 12 वाजले आता. हे आता सगळे परफ्यूम स्किन केअर अँड हेअर केअर सगळं आहे पॅकिंगमध्ये. चिटकून हे मोठं बनवते हे खूप. गाईज बघा किती झालंय. 1 2 3 4 5 6 7 8 ती वाली 9 ह्या बाकी अजून हे सॉफ्ट 10 11 12 13 14 15 and 16. सो आज आम्ही उठून आवरलं आहे आणि अजून आज पण जायचं फिक्स नाही असं चाललं आहे. कारण ओपन डे आमचं आजच होतं बट एक मॅम म्हणलं की उद्या दाखवणार पेपर त्याच्यामुळे. मला छोटे दिले की मोठे घेतले प्रो. फायनली दीदीने मी रिकामी केली आता रूम. आम्ही जातोय. तिसरी रूममेट पण जाणार आहे पण ती उद्या जाणार आहे. हॉस्टेलर्स ही गोष्ट नक्कीच रिलेट करत असेल की ॲप्लिकेशन लिहिल्याशिवाय हॉस्टेलच्या बाहेर जाता येत नाही कुठे पण. मी लेटर लिहिलं आहे. एवढं सगळं सामान झालं आहे. अजून पण बाकी आहे. तो तिथे टेम्पो आला आहे. हेल्प करत आहे आम्हाला. सगळं आमचंच आहे. देऊ ना. बाय बाय बाय. अजून एक्झाम भेटली कंपनी कोणीतरी ते A4ला राहणार तर ते पण बोलले कॉन्ट्री केली तर चालेल का. सो आम्ही यांना पण घेतो. मग ते जे पोर्टरवाले काका होते त्यांनी पण आम्हाला सामान ठेवायला हेल्प केली फार सारी. मग त्याच्यानंतर म्हटलं एक हॉस्टेलचा व्हिडिओ काढावा आणि मग नंतर आता आम्ही पण जाणार. बसून जाते. फायनली आम्ही जातोय आता हॉस्टेलला सोडून. दीदी पाणी पिली आहे. ती खूप तहान लागली. तो टेम्पो पुढे गेलाय आता आम्ही जाणार पटकन.